प्रकारचे होते आणि एकंदरीत अकॅडमीकडे माझे क्लासेस होते। दर संडेला मी एक्झाम वगैरे देत गेले आणि पहिले 6 महिने मी कंटिन्यू बॅच केली पहिली आणि तेच पूर्ण रेफर बुक केले जे की आमचे पाटील सरांनी सांगितलेले, परत मुस्त्रे सरांनी जे मॅथ शिकवलेले सगळे वह्यांचं ते पुन्हा रेफर केला आणि त्याचाच सतत अभ्यास केला। माझे वडील शेती करतात, आई घरकाम करते, माझी 4 बहिणी आणि एकच भाऊ आहे आणि माझी ठाणे जिल्ह्याला निवड झालेली आहे पोलीस म्हणून। नांदेड जिल्ह्यातील मुलीसाठी काय तुम्ही संदेश द्याल? नांदेड जिल्ह्याच्या मुलीसाठी तर मी हे सांगते, सतत तुम्ही करत राहा जोपर्यंत तुम्हाला यश भेटणार नाही। प्रत्येक मुलीने सतत काम करत राहिलं पाहिजे, ग्राउंड असो की लेखी परीक्षा असो, सतत त्याचा अभ्यास केला पाहिजे की या करतातून आपल्याला जोपर्यंत यश भेटणार नाही ते सतत आपल्याला अभ्यास आणि ग्राउंड सतत केलंच पाहिजे। जोपर्यंत आपल्याला भेटणार नाही सतत अभ्यास केला पाहिजे ते। आणि सगळ्यात महत्त्वाचं एकांत पटेल अकॅडमीचे नांदेड जिल्ह्यामध्ये असं काही म्हणजे यांचं नावाजलेलं आहे, त्यांची पूर्ण बॅच करणं, वैभव सरांकडे ग्राउंड पूर्ण करणं, सकाळ संध्याकाळ हे कंप्लीट करणं आणि सतत जोपर्यंत यश भेटणार आहे तोपर्यंत आपला अभ्यास आणि ग्राउंड सतत चालूच ठेवणं, तेव्हाच आपल्याला यश भेटेल। 2023 आणि 2024 हे शैक्षणिक वर्ष आहे। या वर्षामध्ये आत्तापर्यंत एकूण एकनाथ पाटील अकॅडमीचे 150 विद्यार्थी विविध पदावर लागलेले आहेत आणि आम्ही दरवर्षी असे कार्यक्रम घेत असतो आणि पोलीस प्रशासनात आम्हाला पहिल्यापासूनच आवड असल्यामुळं आम्ही आज अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव साहेबांना बोलवलं आणि त्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार केलेला आहे। आणि आता पुढं भविष्यामध्ये अजून ही भरती संपलेली नाही, मुंबई जिल्हा राहिलेला आहे, असे ठाणे, रायगड असे बरेच जिल्हे राहिलेले आहेत। त्याही जिल्ह्यामध्ये आता 7000 भरती आहे, तर त्या अनुषंगानं आमच्या अजून 100 ते 125 मुलं लागू शकतात आणि तो कार्यक्रम आम्ही दुसऱ्या टप्प्यात लगेच घेणार आहोत। याही कार्यक्रमात जे विद्यार्थी राहिलेले आहेत त्यांचा सत्कार पुढच्या टप्प्यात घेणार आहोत। आम्हाला ह्या कार्यामध्ये जे काही सहकार्य करतात त्यांचं आम्हाला खरं तर कौतुक बी वाटतं आणि सहकार्य वाटतं। दुसरी गोष्ट अशी की विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचा गौरव होणं फार गरजेचं असतं आणि त्यांना सांभाळलेले जे पालक असतात त्यांनासुद्धा त्यांचा सत्कार होत असताना आनंद अश्रू अनावर होत असतात आणि ते पाहताना आम्हाला आमची छाती स्वाभिमानाने भरून येते। आम्हाला ह्या विद्यार्थ्याच्या केलेल्या गौरवामध्ये खऱ्या अर्थानं आनंद भेटतो आणि एक प्रकारचं वेगळं सुख आणि समाधान भेटतं। म्हणून आम्ही असे कार्यक्रम करत असतो आणि पुढेही करत राहू आणि आम्हाला विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणे आणि मीडियाचं सुद्धा सहकार्य राहतं। त्याबद्दल विद्यार्थ्यांना काय सांगाल? जे होतकरू विद्यार्थी आहेत त्याची तयारीला आता लागलेली आहे, तर ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत 10वी पास झाल्या अशा विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थानं स्पर्धा परीक्षेकडे यायला पाहिजे, कारण सरळ सेवा आणि वर्ग 3 आणि वर्ग 4च्या नोकऱ्या किमान 1.5-2 वर्षामध्ये आपल्याला हे मिळवता येतात। भलेही आपल्याला 3 वर्ष लागले, म्हणजे 12वी करून डिग्री करण्यापेक्षा 12वी करून 3 वर्ष जर स्पर्धा परीक्षा केलात तर 100% तुमच्या हातात नोकरी भेटेल आणि लगेचच तुम्हाला पगार सुरू होईल असं मी त्यांना सांगू इच्छितो। एकनाथ पाटील अकॅडमीची काय काय वैशिष्ट्ये आहेत आणि आपला पत्ता काय? एकनाथ पाटील अकॅडमी मागच्या 12 वर्षापासून नवीन मोंढा नांदेड इथेच आहे। एकनाथ पाटील अकॅडमीमध्ये दिवसभरातून 3 बॅच असतात, 8 ते 11, 11 ते 2 आणि 3 ते 6। प्रत्येक बॅचमध्ये 100 विद्यार्थी असतात। आम्ही सोमवार ते शनिवार क्लास घेतो। ॲट ए टाईम 4 शिक्षक 4 हॉलवर शिकवतात आणि दुसरी गोष्ट अशी की रविवारीसुद्धा आमच्याकडं 10 ते 11:30 मध्ये सराव पेपर असतो आणि दर घटकावर प्रत्येक पाठावर एक 50 मार्काची टेस्ट असते। असं वर्षभर आम्ही करतो। असं केल्यानंतर केलेला अभ्यास विद्यार्थ्याचा विसरत नाही आणि शेवटी त्याला जे गुण अपेक्षित असतात ते गुण त्याला मिळतात। केलेला अभ्यास तो कसाच विसरणार नाही। दर रविवारी पेपर असतो, त्याच्यामध्ये प्रश्न येतात, बुद्धिमत्ता असो, सामान्य ज्ञान असो, इंग्रजी असो, मराठी व्याकरण असो, सतत सराव केल्यामुळं तो परिपक्व बनतो। हे आमच्या एकनाथ पाटील अकॅडमीचं वैशिष्ट्य आहे आणि 1.5-2 वर्षात तो कुठल्या ना कुठल्या पदावर तो लागत असतो।